देते हुए मैं जय जवान जय किसान और वंदे मातरम जय बलराम नंदा मैया की जय। Honorable Speaker Madam, this is my first term as a Member of Parliament, and I would like to thank you for giving me an opportunity to speak on Union Budget. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष, आज सर्वप्रथम मैं मेरे वर्धा जिले के सभी मतदारों का यहाँ पे आभार मानना चाहूँगा कि उन्होंने देश के सर्वोच्च सभागृह में आज उनका आशीर्वाद देके मुझे यहाँ पे भेजा है। इसलिए मैं उन सब मतदाताओं का सर्वप्रथम यहाँ पे आभार मानूंगा। अध्यक्ष महोदय, ये जो बजट यहाँ पे पेश किया गया है, ये सभी देश के किसानों का घोर निराशा करने वाला बजट है, ऐसा हमारा मानना है। अध्यक्ष महोदय, आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर 2010 आणि 2011च्या बजेटमध्ये कृषीकरता आपण 11% आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली होती। 2019 आणि 2020च्या बजेटमध्ये 9.5% आपण कृषीवर त्या निमित्तानं आपण तरतूद केलेली होती। परंतु आज 2024-25च्या या बजेटमध्ये केवळ 3.15% तरतूद ही कृषीवर त्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। मी तरी समजतो की खऱ्या अर्थानं देशातल्या सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे बजेट आहे, हे मला त्या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे। अध्यक्ष महोदय, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या चर्चेच्या माध्यमातून अनेक मान्यवर सदस्यांचे या ठिकाणी विचार आम्ही ऐकले, परंतु मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधून आम्ही येतो आणि महाराष्ट्रातल्या विदर्भामधून मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय। आज विदर्भाच्या संदर्भामध्ये मला सांगायचं झालं तर मी या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की काही वर्षापूर्वी विदर्भ हा आत्महत्यांचा एक रिजन म्हणून त्या निमित्तानं त्याच्या देशामध्ये ओळख झालेली होती। मोठ्या पद्धतीनं आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या आणि त्यावेळेला 2014 मध्ये 20 मार्च 2014ला आपल्या देशाचे सन्मान्य आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी यवतमाळमध्ये त्या निमित्तानं आले होते आणि यवतमाळमध्ये आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभाडी बोरगाव नावाच्या त्या गावाला त्यांची चाय पे चर्चाचा त्यांचा कार्यक्रम होता आणि चाय पे चर्चाच्या त्या कार्यक्रमामध्ये माननीय मोदीजींनी त्यावेळेला देशातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आश्वासन दिलं होतं, वचन दिलं होतं आणि मोदीजींनी त्यावेळेला बोलताना सांगितलं होतं की हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आज आपण जय जवान जय किसानचा नारा देतो, तरी सुद्धा आज या देशामध्ये सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करतात आहे। ही आपल्या सर्वांसाठी अतिशय शर्मनाक बात है आणि जब तक मैं ये परिस्थिति बदल नहीं दूंगा तब तक मैं स्वस्थ नहीं बैठूंगा, अशा पद्धतीचं त्यावेळेला वक्तव्य हे माननीय मोदीजींनी त्यावेळेला केलं होतं। त्यावेळेला मोदीजींनी बोलताना आम्हाला सांगितलं होतं की तुमचा जो शेतमाल आहे त्या शेतमालाला जो आम्ही हमीभाव देऊ तो तुमच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ, हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। उन्होंने हमको बताया था, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू, हे सुद्धा माननीय मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं। परंतु आता या 20 मार्चला ये आने वाला 20 मार्च 2025 जो है उसको अभी मोदी जी के सब घोषणाओं को 11 साल पूरे हो रहे हैं। मैं यहाँ पे माननीय मोदी जी को आह्वान करता हूँ कि पिछली बार आपने चाय पे चर्चा का आयोजन यवतमाल के दाभाड़ी में किया था, इस बार भी एक चाय पे चर्चा का आयोजन दाभाड़ी में आप कीजिए और ये 11 सालों में क्या उपलब्धियाँ आपने देश के किसानों के लिए दी है उसका एक रिप्लाई आप फिर से एक चाय पे चर्चा करके देश के किसानों को आप बताइए कि ये 11 सालों में आपने देश के किसानों के लिए क्या किया। आज आमच्या कापसाला 7,000 रुपये भाव आहेत अध्यक्ष महोदय, 7,000 रुपये आमच्या कापसाला भाव आहेत, 4,500 पर्यंत आमचं सोयाबीन चाललंय। आज जर मोदी साहेबांनी दिलेला शब्द आमचा जर त्यांनी पूर्ण केला असता, त्यांनी जे पद्धतीने आम्हाला सांगितलं होतं की कृषी तुमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे जे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तो जर त्यांनी आज त्यांचं आश्वासन पाळलं असतं तर आमच्या कापसाला कमीत कमी 15,000चा भाव त्या निमित्तानं भेटला असता। आज सर्व आश्वासनं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये फोल ठरलेले आहे आणि
शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही महाराष्ट्रामध्ये होत आहे, विदर्भामध्ये होत आहे. मी आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की ज्या दाभाडीमध्ये माननीय मोदीजींनी 2014मध्ये चाय पे चर्चाचा कार्यक्रम केला, त्या दाभाडी आणि आजूबाजूच्या 4-5 गावामध्ये दरवर्षी 2 ते 3 आत्महत्या आजही होतात आहे. जो गांव में चाय पे चर्चा का आयोजन माननीय मोदी जी ने किया था, उस गांव में 2014 से आज 2024 चालू है, हर साल 2 या 3 किसानों की आत्महत्या होती है. ये वास्तव कोई झुठला नहीं सकता. इसीलिए देश और देश का किसान मोदी जी से उत्तर चाहता है कि ये पिछले 11 सालों में आपने देश के किसानों को क्या दिया है. आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघातले काही महत्त्वाचे विषय, या ठिकाणी ज्या भागातून मी येतो, ज्या वर्धा लोकसभा मतदारसंघामधून मी येतो, त्या ठिकाणी संत्रा उत्पादक मोठ्या संख्येने आहे. आणि या संत्रा उत्पादकांचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आमच्या इथून जवळपास जर विदर्भातून जर आमच्या याच्यातून आपण बघितलं तर संतरा हा बांग्लादेशला जात होता. बांग्लादेश को हमारा संतरा जाता था. और जिस क्षेत्र से मैं आता हूँ, वर्धा, अमरावती, त्या अमरावतीमधला जवळपास 1 लाख हेक्टर, नागपूरमधला 25,000 हेक्टर आणि उर्वरित महाराष्ट्रातला 25,000 हेक्टर, असं जवळपास 1.5 लाख हेक्टर संतरा ये बांग्लादेश को हम इंपोर्ट करते थे. पर पिछले कुछ कालों में जिस तरह से इंपोर्ट ड्यूटी बांग्लादेश ने बढ़ाई है, आपके माध्यम आपको मैं बताना चाहता हूँ कि 2019 में जो इंपोर्ट ड्यूटी थी संतरे पे वो थी 20%. 2020 में वो बढ़ के हो गई 30%. 2021 में हो गई 51%. 2022 में हो गई 63%. 2024 में हो गई 88%. और अभी जुलाई 2024 में फिर से बांग्लादेश ने जो इंपोर्ट ड्यूटी बढ़ाई है वो की है अभी 101%. मैं आपको बताना चाहता हूँ कि 1.25 लाख मैट्रिक टन संतरा हमारा बांग्लादेश को जाता था, 1.25 लाख मैट्रिक टन. परंतु आज की स्थिति में सिर्फ 25,000 मैट्रिक टन संतरा. मैडम, दिस इज माय मेडन स्पीच. दिस इज माय मेडन स्पीच. 1 minute. तो मैं आपके माध्यम से इतना बताना चाहता हूँ कि सरकार ने इस बारे में सोचने की आवश्यकता है. हमारा जो संतरा उत्पादक काश्तकार है, हमारा वरुड़ का, मोर्शी का, नागपुर का, इस सब जो संतरा उत्पादक काश्तकार है, वो सब लोग इस सदन के ऊपर आशा लेके बैठे कि हमारे संतरे के बारे में कुछ एक पॉझिटिव्ह कुछ सोल्युशन निघले. त्यामुळे मी इतकी विनंती करतो की ती आपण त्या निमित्तानं याच्यावर लक्ष घालावं. आज फार जास्त बोलणार नाही, फक्त इतकंच सांगू इच्छितो की एक महत्त्वाचा विषय, PM आवास योजना आपण 3,000 करोड 3 करोड नवीन PM आवासची घोषणेची आपण या ठिकाणी केलेली आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आज 1,20,000 रुपये आपण PM आवासला देतो. ग्रामीण भागातला 1,20,000, 1,020 lakhs, 1,20,000 रुपये आपण PM आवास करता देतो. अध्यक्ष महोदय, 1,20,000 में एक साधा शौचालय सुद्धा अपन बरोबर बनू शकत नहीं. एक टॉयलेट बनाने के लिए भी 1,20,000 रुपये कम पड़ता है. तो मैं आपसे विनती करता हूँ कि ये 1,20,000 में वाढ व्हायला पाहिजे. आणि पुन्हा माझी इतकी विनंती राहील की ज्या पद्धतीनं निर्मला सीतारामनजींनी, बस एक आखरी 2 मिनिटं, शेवटचे 2 मिनिटं, लास्ट 2 मिनिट्स मॅडम फक्त. आणि निर्मला सीतारामनजींनी या ठिकाणी बजेट वाचून दाखवलं, पेश केलं. मला देशातल्या महिलांकडनं, देशाच्या महिलांना निर्मलाजींकडनं फार अपेक्षा होत्या, परंतु महिलांच्या संदर्भामध्ये काहीही या बजेटमध्ये झाले नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की आरोग्य उपकेंद्रामध्ये ज्या कार्यरत PTAL आहेत, म्हणजे पार्ट टाइम अटेंडंट लेडी, यांना 3,000 रुपये महिना आपण देतो. त्याच्यातलं 2,900 रुपये स्टेट देत आणि सेंट्रल 100 रुपये. 100 रुपये. मॅडम एक लास्ट 1 मिनिट. मॅडम लास्ट मिनिट. मॅडम लास्ट मिनिट. बस संपवलंय मॅडम. Madam, sir person. Thank you, madam.